नमस्ते. काल फर्स्ट व्हिडिओमध्ये आपण प्रॉब्लेम वाचन केलेलं आहे. त्याचं पोस्टिंग कुठे कुठे जाणार आहे ते लिहून घेतलेलं आहे आणि ॲडजस्टमेंट्स जे पेज नंबर 27 आणि पेज नंबर 28वर आहे ते आपण वाचल्यात आणि त्याचं पोस्टिंग कुठे जाणार आहे ते पण आपण काल डिस्कस केलेलं आहे. आज ॲक्च्युअल आपण कसा प्रॉब्लेम सोडवायचा ते बघणार आहोत. आखून घ्यायचं जसं ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट अँड बॅलन्स शीट. जेव्हा करंट अकाउंट येणार आहे तेव्हा सेपरेट करंट अकाउंट मेंटेन करावं लागेल, पण मी शक्यतो पुस्तकाच्या पद्धतीने जाते म्हणजे सगळ्यांना ते सोपं राहतं आणि लक्षात येतं. एक पोस्टिंग बघू. From the following trial balance and adjustments given below, you are required to prepare trading and P&L in the books of Shilpa and Katrina. या दोघींचा रेशो प्रपोर्शन घेतला आहे आपण इक्वल, दॅट इज 1:1. डेबिट बॅलन्सेसमध्ये फर्स्टली दिलेले आहेत पहा लँड अँड बिल्डिंग. किती आहेत पहा 37,800 बरोबर. त्याच्यावर ॲडजस्टमेंट काय आहे, लँड अँड बिल्डिंग इज डेप्रिसिएटेड बाय 5%. मग त्याच्यावर डेप्रिसिएशन 5% काढायचं आहे. कॅल्क्युलेशन मी केलेली आहे पहा. लँड अँड बिल्डिंग 37,800 इंटू 5% इंटू 5/100. मग हे कॅल्क्युलेट केल्यानंतर 1,890 हे आपलं डेप्रिसिएशन येतं 5%. सो जी डेप्रिसिएशनची अमाऊंट येते ती काय करतो आपण त्याच्यातून मायनस करतो. मग मायनस केल्याच्या नंतर आउटर कॉलमला येत आहेत 35,910. ॲडजस्टमेंट आहे. ॲडजस्टमेंटला 2 इफेक्ट असतातच. सो डेप्रिसिएशनचं सेकंड इफेक्ट येणार आहे प्रॉफिट अँड लॉस डेबिट. प्रॉफिट अँड लॉस डेबिटची फर्स्ट लाईन आपण रिकामी ठेवतो नेहमी. दुसऱ्या ओळीपासून टू डेप्रिसिएशन ॲट 5% ऑन लँड अँड बिल्डिंग. जी व्हॅल्यू तुम्ही मायनस करणार आहात, वजा करणार आहात, तीच आपण इथे घेणार आहोत. बऱ्याच लोकांना कन्फ्युजन असतं की ही अमाऊंट घ्यायची का ही अमाऊंट घ्यायची की ही अमाऊंट घ्यायची. तर जी आपण अमाऊंट वजा करणार आहोत डेप्रिसिएशनची तीच आपण इथे लिहायची आहे. नेक्स्ट आहे पहा फर्निचर. फर्निचर 17,250 17,250. त्याच्यावर सुद्धा डेप्रिसिएशन आपल्याला काढायला सांगितलं आहे 10%. 10% म्हटल्यानंतर सोपं असतं काढणं. त्याचा फक्त एक 0 कमी करायचा. डेप्रिसिएशन ऑन फर्निचर 10%. पाहायत मी इथे काढलेलंच आहे. फर्निचर इज इक्वल टू 17,250 इंटू 10/100. मग त्याचं एकूण कॅल्क्युलेशन केल्यानंतर 1,725 येतात. तसंच जशी सेम स्टेप आपण लँड अँड बिल्डिंगला केली होती तशीच इथं फर्निचर 17,250 लेस डेप्रिसिएशन ॲट 10% 1,725 आणि त्याच्यातून ते मायनस केल्यानंतर आउटर कॉलमला येतात 15,525. येतं लक्षात. इथं चुकायचं नाही. इथं चुकलात की तुमचा मग थोडासा प्रॉब्लेममध्ये कॅल्क्युलेशनला अमाऊंटमध्ये गोंधळ होऊ शकतो. त्यामुळे परत एकदा सबस्ट्रॅक्शन चेक करायची, वजाबाकी चेक करायची. सेकंड इफेक्ट P&L डेबिट टू डेप्रिसिएशन ॲट 10% ऑन फर्निचर 1,725. जी वजा केलेली अमाऊंट आहे तीच आपण इथे घेणार आहोत. नेक्स्ट आहे पहा सन्ड्री डेटर. सन्ड्री डेटर्सला पण ॲडजस्टमेंट आहेत 2. सन्ड्री डेटर्स कुठे पोस्टिंग करतो आपण तर असेटला. सन्ड्री डेटर्स असेटला इनर कॉलमला लिहिले आहेत 40,000. काय ॲडजस्टमेंट आहे बघा त्याच्यावर. पेज नंबर 28 ॲडजस्टमेंट नंबर 4. क्रिएट अ प्रोविजन फॉर बॅड डेट्स ₹1,000 अँड रिझर्व फॉर डाऊटफुल डेट्स ॲट 3% ऑन सन्ड्री डेटर्स. आपल्याला बॅड डेट्स पण करायला सांगितलं आहेत आणि आपल्याला RDD पण करायला सांगितलं आहे. जेव्हा प्रॉब्लेममध्ये बॅड डेट्स आणि RDD येतात सो फर्स्टली आपण त्याच्यातून बॅड डेट्स मायनस करतो आणि मग जी काही आपली अमाऊंट येणार आहे त्या अमाऊंटवर आपण 3% 5% आपल्याला जो प्रॉब्लेममध्ये सांगितलं आहे तो RDD आपण काढणार आहे. सो बॅड डेट्स मायनस केल्याच्या नंतर अमाऊंट येते 39,000.
आणि या 39,000वर 3% केलेले आहेत. त्याचं आन्सर आहे ते पहा 1170. पहा मी इथे RDDचं कॅल्क्युलेशन केलं आहे. RDD इज इक्वल टू 39,000 इंटू 3/100. त्याचं आन्सर येते 1170. मग त्याची सबस्ट्रॅक्शन जी आहे ती 37,830 येणार आहे. ॲडजस्टमेंट म्हटल्यानंतर ह्याचे सेकंड इफेक्ट यायलाच पाहिजेत. ते पण जाणार आहेत पहा प्रॉफिट अँड लॉस डेबिटला जाणार. 2 बॅड डेट्स. आता ह्या न्यू बॅड डेट्स आहेत, सो इन ब्रॅकेट मेन्शन केले मी तसं. 2 बॅड डेट्स, न्यू जे बॅड डेट्स आहेत ते 1000 आणि RDD जो आपण आता कॅल्क्युलेट केला होता 1170. त्या दोघांची टोटल इनर कॉलमला घेऊन आउटरला त्यांची एकूण अमाऊंट घेतलेली आहे 2170. येते लक्षात. जे पण काय बॅड डेट्स आणि RDD कराल त्याचे सेकंड इफेक्ट आपण P&L डेबिटला देतो. नेक्स्ट आहे पहा पुढं डेटर्स नंतर स्टॉक ऑन 1 एप्रिल 2018. 1 एप्रिलचा जो स्टॉक आहे तो आहे आपला ओपनिंग स्टॉक विच इज पोस्टेड ऑन ट्रेडिंग डेबिट. 2 ओपनिंग स्टॉक 65,000 डायरेक्ट आउटर कॉलम. त्याच्यानंतर बॅड डेट्स दिले आहेत पहा. ट्रायलमध्ये बॅड डेट्स दिले आहेत ते आता ओल्ड बॅड डेट्स आहेत. सो तसं मेन्शन केले पहा मी P&L डेबिटला 2 ओल्ड बॅड डेट्स 400. ते लक्षात. ह्या आत्ता ॲडजस्टमेंटमध्ये आलेल्या न्यू होत्या पण ट्रायल बॅलन्समध्ये दिलेल्या आहेत त्या जुन्या असतात. सो इन ब्रॅकेट मी मेन्शन केले 2 ओल्ड बॅड डेट्स 400. नेक्स्ट आहे पहा प्रिंटिंग अँड स्टेशनरी. 2 प्रिंटिंग अँड स्टेशनरी ₹4,000 P&L डेबिट. वेजेसला ॲडजस्टमेंट आहे. वेजेसचं पोस्टिंग जातं ट्रेडिंग डेबिटला. 2 वेजेस 3,000. काय ॲडजस्टमेंट आहे बघा सेकंड ॲडजस्टमेंट. आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस त्याच्यामध्ये वेजेस आहेत 800. मग आउटस्टँडिंग म्हणल्यानंतर ॲड इन पर्टिक्युलर एक्सपेन्सेस. मग आहे त्या वेजेसमध्ये जी ॲडजस्टमेंटची अमाऊंट आहे ती काय केली आपण ॲड केली. 3,000 + 800 इज इक्वल टू 3,800. आणि ॲडजस्टमेंट आले की त्याचा सेकंड इफेक्ट आलाच आहे, तो जाणार आहे लायबिलिटीला. आउटस्टँडिंग वेजेस 800. येते लक्षात. नेक्स्ट सॅलरीज. सॅलरीजचं पोस्टिंग जाणार आहे प्रॉफिट अँड लॉस डेबिट. 2 सॅलरीज 5,000. ॲडजस्टमेंट आहे पहा त्याला स्टार केले आपण. सॅलरी पेड इन ॲडव्हान्स टू स्टाफ ₹2,000. जेव्हा ॲडव्हान्स अमाऊंट येते तेव्हा ती जास्तीची दिली गेलेली असते, ती आपलं असेट असतं. सो फर्स्टली आपण ते काय करणार आहोत लेस करणार आहोत. लेस ॲडव्हान्स सॅलरी ₹2,000. आउटर कॉलममध्ये 3,000 येणार आहे आणि त्याचा सेकंड इफेक्ट असेटला येणार आहे पहा ॲडव्हान्स सॅलरी ₹2,000. येते लक्षात. नेक्स्ट कॅरेज इनवर्ड ट्रेडिंग डेबिट. 2 कॅरेज इनवर्ड ₹4,000. त्याच्यानंतर नेक्स्ट दिले पहा सेल्स रिटर्न. सेल्स रिटर्नचं काय करतो मुलींना आपण सेल्समधून मायनस करतो. सो क्रेडिटला जी सेल्सची अमाऊंट आहे ही अमाऊंट आहे पहा 1,20,000 बरोबर. त्यातून ही सेल्स रिटर्नची अमाऊंट मायनस करायची आहे. ह्याचा काही सेकंड इफेक्ट वगैरे नसतो, फक्त ती अमाऊंट मायनस करायची आणि ती जी काही फिगर येते ती आउटर कॉलममध्ये घ्यायची आहे. मग 1,20,000 - 2,000 इज इक्वल टू 1,18,000. नेक्स्ट ड्रॉइंग्स दिलेत पहा. आता हा यावर्षी नवीन भाग आहे कॅपिटल अकाउंट ऑफ शिल्पा. जेव्हा ड्रॉइंग्स लिहायचे आहेत आपल्याला तर फर्स्टली आपल्याला काय करावं लागेल पार्टनर्सचं कॅपिटल लिहावं लागेल. कॅपिटल ऑफ शिल्पा 45,000. एक 3-4 ओळी सोडून द्यायच्या आणि त्याच्यानंतर दुसऱ्या पार्टनरचं नाव लिहायचं आहे कॅपिटल ऑफ कॅटरीना 45,000. मग ड्रॉइंग्ज असतात त्यांच्या पर्सनल यूजसाठी त्यांनी घेतलेलं असतं प्रोप्रायटरनी. ड्रॉइंग्स करायचे त्याच्यातून मायनस. लेस ड्रॉइंग्स 2,000 आणि जी काही त्यांची सबस्ट्रॅक्शन येते ती तिथेच ठेवायची आहे. 45,000 - 2,000 इज इक्वल टू 43,000. येते लक्षात. आणि कॅटरीनाचं पण सेम तसंच 45,000 तिचे ड्रॉइंग्स होते 3,000 आणि टोटल येते त्यांची 42,000. ही अमाऊंट आपण लगेच बाहेर नाही घेणार कारण याच्यामध्ये नेट प्रॉफिट किंवा नेट लॉस जो आहे तो ॲड किंवा लेस होणार आहे म्हणून.
त्याच्यानंतर डिस्काउंट दिला पहा, डिस्काउंट डेबिट टू डिस्काउंट 2030. नेक्स्ट आहे ॲडव्हान्स गिवन टू शाहरुख. आपण कोणाला तरी ॲडव्हान्स अमाऊंट दिलेली आहे, दॅट इज अवर असेट. ॲडव्हान्स गिवन टू शाहरुख ₹10,000. नेक्स्ट आहे कॅश इन हँड अँड कॅश ॲट बँक, बोथ आर असेट्स. दोघांचं पोस्टिंग असेटला 20,000 अँड 8,000. इंटरेस्ट डेबिटला P&L डेबिट टू इंटरेस्ट 1,000. कमिशन ऑल्सो P&L डेबिट टू कमिशन 2,000. रॉयल्टीजला ॲडजस्टमेंट आहे पहा, रॉयल्टीज जाणार आहे ट्रेडिंग डेबिट इनर कॉलम 2,000. आणि त्याच्यावर काय म्हणतात ते आउटस्टँडिंग रॉयल्टी आहे 1,500. आउटस्टँडिंग म्हणले की अर्थातच ते त्याच्यामध्ये काय होणार आहे, ॲड होणार आहे 3,500. नेक्स्ट परचेसेसमधून परचेस रिटर्न मायनस करायला आहेत का चेक करायचं. कालच आपण डिस्कस केलं होतं त्याप्रमाणे परचेस रिटर्न आहेत. सो परचेसेसची अमाऊंट आहे 50,000 मायनस परचेस रिटर्न आहेत पहा क्रेडिटमध्ये 1,480. मग यांचं सबस्ट्रॅक्शन येतं 48,520. नेक्स्ट आता डेबिट साईड आपली पोस्ट करून झालेली आहे. आता क्रेडिट साईडला कॅपिटल अकाउंट ऑफ शिल्पा अँड कॅटरीन आपण मगाशीच लिहिलं आहे. बिल्स पेएबल लायबिलिटी आहे पहा, बिल्स पेएबल लायबिलिटी, बिल्स पेएबल 17,500. बँक ओव्हरड्राफ्ट 10,000 ऑल्सो लायबिलिटी. परचेस रिटर्न मगाशीच आपण घेतलेले आहेत, आता परत घ्यायचे नाही आहेत परचेस रिटर्न. त्याच्यानंतर सन्ड्री क्रेडिटर्स लायबिलिटी आहे पहा, सन्ड्री क्रेडिटर्स 22,000. बँक लोन 15,000 लायबिलिटी आहे. इंटरेस्ट रिसीव्ड क्रेडिट बॅलन्स आहे, इंटरेस्ट रिसीव्ड P&L क्रेडिट 1,500. RDD आहे पहा, ओल्ड RDD आहे. हे एक फॉर्म्युला वापरून पण RDD आपल्याला ह्याच्यातून वजा करता येतो. मग सुरुवातीला जरा सोप्या पद्धतीने जाऊया. सो बाय ओल्ड RDD जो आहे तो मी क्रेडिटलाच मेन्शन केला आहे 1,000. आणि सेल्स आहेत, आपण मगाशीच सेल्स लिहिलेल्या आहेत. असं एकंदरीत पोस्टिंग आणि ॲडजस्टमेंट येणार आहे. आता रिमेनिंग ॲडजस्टमेंट्स बघूया. रिमेनिंग ॲडजस्टमेंट्समध्ये फर्स्ट द स्टॉक इन हँड वॉज व्हॅल्यूड ॲट 58,000 ऑन 31 मार्च 2019. क्लोजिंग स्टॉक सगळ्याच प्रॉब्लेममध्ये येणारी ॲडजस्टमेंट. क्लोजिंग स्टॉकची इफेक्ट ट्रेडिंग क्रेडिट अँड बॅलन्स शीट असेट. सो ट्रेडिंग क्रेडिटला लिहिले पहा बाय क्लोजिंग स्टॉक 58,000 आणि असेटला लिहिले आहे क्लोजिंग स्टॉक 58,000. आउटस्टँडिंग रॉयल्टीज अँड आउटस्टँडिंग वेजेस आपण मगाशीच केल्यात पहा दोन्ही. काय राहिले का एकदा चेक करू. सॅलरी पेड टू स्टाफ ती पण केलेली आहे, 2 ठिकाणी पोस्टिंग आहे का बघा. बॅड डेट्स आणि RDDची पण आपण ॲडजस्टमेंट केलेली आहे, सेकंड इफेक्ट दिलेले आहे. डेप्रिसिएशन लँड अँड बिल्डिंग अँड फर्निचर ते पण आपण केलेलं आहे. प्रॉब्लेम टॅली करण्याच्या अगोदर सर्व पोस्टिंग आणि सर्व इफेक्ट्स आणि दॅट सेकंड इफेक्ट्स पोस्ट झालेत का बघायचे आणि मग बॅलन्स करायला घ्यायचं. आता बॅलन्सिंग करत असताना आपल्याला फर्स्टली ट्रेडिंग बॅलन्स करावं लागेल. सो ट्रेडिंगच्या क्रेडिटची टोटल जी आहे ती 1,76,000 येते आणि डेबिटचे जे अमाऊंट्स आहेत त्याची टोटल येते 1,24,820. तुम्ही प्रत्येकाने ह्या अमाऊंट काढून बघा म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. जास्तीच्या अमाऊंटमधून कमीची अमाऊंट मायनस करायची आहे, म्हणजे क्रेडिट बॅलन्सेसमधून डेबिट बॅलन्स मायनस करायचा आहे. येणार आहे तो तुमचा काय असणार आहे ग्रॉस प्रॉफिट. सो आपण तो डेबिटला मेन्शन केलं आहे पहा. टू ग्रॉस प्रॉफिट कॅरीड डाऊन 15,180. प्रॉफिट आला आहे म्हणून तो डेबिटला आहे, लॉस असता तर तो क्रेडिटला आला असता. मग जो ग्रॉस प्रॉफिट आहे तो आपण पोस्टिंग करणार आहोत P&L क्रेडिटला. जी जास्तीची अमाऊंट आहे मुलींनो क्लोज करत असताना ते आपण एका ओळीवर घेऊन त्याला डबल अंडरलाईन करतो नेहमीच. P&L आता ट्रेडिंग क्लोज झाल्याच्या नंतर P&L क्लोज करायचं आहे सेम मगाच्याच पद्धतीने. ग्रॉस प्रॉफिट आपण इथे घेतल्याच्या नंतर क्रेडिटच्या अमाऊंटची टोटल येते पहा 53,680.
अँड डेबिटचे जे अमाऊंट्स आहेत त्यांची टोटल येते 18,250. त्याच्यातून मायनस केल्याच्या नंतर आपला नेट प्रॉफिट आला आहे 35,465. लास्ट इयरपर्यंत काय करत होतो आपण, ही अमाऊंट आहे अशीच्या अशी लिहित होतो. पण आता काय झालं आहे, आता आपण पार्टनरशिप फॉर्म बघतोय. सो ही जी अमाऊंट आहे ही काय करावी लागेल, आपल्याला डिस्ट्रीब्यूट करावी लागेल. त्याचं डिस्ट्रीब्युशन पहा कसं केलं आहे. डिस्ट्रीब्युशन ऑफ नेट प्रॉफिट, शिल्पा अँड कॅटरीना बोथ पार्टनर्स आणि त्यांचं रेशो प्रपोर्शन आहे 1:1. 1:1 म्हणजे 1+1, त्याची टोटल येते 2, म्हणून ते 1/2 घेतलं आहे. आलं लक्षात. 1:1, ह्या 1 आणि 1ची टोटल येते 2, म्हणून ते 1/2 असं घेतलेलं आहे. नेट प्रॉफिट आपला किती आला होता 35,465. याचं डिस्ट्रीब्युशन करायचं आहे. मग शिल्पा इज इक्वल टू 35,465 इंटू 1/2 आणि कॅटरीना 35,465 इंटू 1/2. यांचं जर आपण मल्टिप्लिकेशन केलं तर आन्सर येते पहा 17,332 आणि याचं पण येतं 17,332. पण शेवटचा डिजिट आता पहा 17,732 आणि 17,732 अशी दोन्ही टोटल आलेली आहे. पण आपल्याला शेवटी 5 हवे, 2 आणि 2 5 नाहीत होत. मग अशा वेळेस काय करायचं, एकाचा एक डिजिट आपण खाली वाढवायचं. म्हणजे पहा 3 आणि 2 5, 3 आणि 3 6, 7 आणि 7 14, 7 आणि 7 14 आणि 1 15, 5 चालला 1 आणि 3. म्हणजे टोटल काय होणार आहे, आपली जुळणार आहे. जेव्हा सेम अमाऊंट येते तेव्हा सेम अमाऊंट आपल्याला त्या अमाऊंटपर्यंत जाण्यासाठी एक डिजिट आपण वाढवू शकतो. आलं डिस्ट्रीब्युशन लक्षात. सो इथे लिहिताना तसं लिहिले पहा. टू नेट प्रॉफिट ट्रान्सफर्ड टू कॅपिटल अकाउंट ऑफ शिल्पा अँड कॅटरीना. शिल्पाला दिलेत 17,732 आणि कॅटरीनाला दिलेत 17,733. आलं लक्षात. आणि मग अमाऊंट दोघींची आउटरला घेतलेली आहे. इथं हा आपली अमाऊंट, इथं आपलं अकाउंट क्लोज होतं. जी जास्तीची अमाऊंट आहे ते आपण एका ओळीवर घेऊन तो क्लोज केलेला आहे. आता बॅलन्स शीट आपोआपच बॅलन्स होणार आहे. जो नेट प्रॉफिट काढला होता दोघींचा तो त्यांच्या अमाऊंटमध्ये टाकून द्यायचा. शिल्पाचं कॅल्क्युलेशन 43,000 पर्यंत होतं बरोबर. तिचा नेट प्रॉफिट होता 17,732. 43,000 इंटू 17,732. आउटर कॉलमला टोटल येते 60,732, 60,732. तसंच हिचं पण करावं लागणार आहे. 42,000 प्लस तिचं नेट प्रॉफिट 17,733. आउटरला येतात 59,733. आता आपण जर हे सगळं सोडवलेलं बरोबर असेल मुलींनो, तर लायबिलिटी साईडच्या आउटर कॉलम आणि असेटच्या आउटर कॉलमची टोटल एकच येते. माझी पण आलेली आहे, तुम्ही तुमची करून बघा. अमाऊंट कितीने टॅली होतो प्रॉब्लेम बघा. 1,87,265. इकडे पण सेम अमाऊंट आहे 1,87,265. मला जेवढं तुम्हाला क्लिअर करता येते ह्या प्रॉब्लेममध्ये मी केलेलं आहे. आले लक्षात. धन्यवाद.